पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बंटी, खूप वेळ झालाय, फोन लाव आता त्याला। तो मला म्हणालाय काम झाल्यानंतर फोन करतो म्हणून। आता धीर नाही धरवते मला, फोन लाव, आत्ताच्या आत्ता फोन लाव। ठीक ठीक करतो। अरे ताई, त्याचाच फोन आहे। हॅलो, अरे कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय। हा हा, काम झालं असेल ना तर बस स्टँडच्या मागे जी गल्ली आहे ना तिकडे आम्ही थांबलो, तिकडे पटकन येतोय, इथेच येतोय। आता लवकरात लवकर एकच वाक्य ऐकायचंय मला बंटी, नेत्रा मेली। हे सगळं काय घडतंय? तो माणूस, देवी आई, तुझे खूप खूप आभार। तू मला काहीच होऊ दिलं नाहीस, याचा अर्थ मी अद्वैत साहेबांचं रक्षण करत राहावं अशीच तुझी इच्छा आहे। अशीच पाठीशी राहा आई। हे आला 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 हाच। ही माझी, ह्या आमच्या सर्वे सर्व आहेत। काम झालं म्हणजे जो फोटो दिला होता ती मेली ना? आई अगं प्रश्न काय विचारतेस? काम पूर्ण केलंय म्हणून तर आला ना साहेब इथपर्यंत। तू खूप मोठं काम केलंयस आमचं। आता काळजी करू नकोस, पुढचं सगळं ठरल्याप्रमाणेच होईल। दर महिन्याला तुझ्या घरच्यांना पैसे पाठवले जातील, ओके? तुमचा पैसा आहे ना तो घाला चुलीत, कळलं ना? कोणाच्या सुपार देता तुम्ही मला? म्हणजे अरे त्या मुलीचा गेम वाजवला गेलो, अरे तिने माझाच गेम वाजवला ना। काय हाय बोलतोयस तू? नीट सांग, मेली ना ती? ती कुठली मरते? तिने माझीच फिल्डिंग लावली होती। तिला आधीच कळलं होतं मी त्याला मारले नाही म्हणून। अरे ती पोरगी स्वतःच माझ्याकडे आली आणि मला बोलते मला मारायचं ना, मग मारा ना। अरे मग मारायचंच ना तिला। अरे मला काय खोळा समजला का? आणि कोणाची सुपारी दिली तू आपल्याला? अरे ती लय डेंजर पोरगी आहे, लय डेंजर। तिनं माझा तर गेम वाजवलंय, पण आता तुम्हा दोघांची पण भारी आहे। ती माझं कधी काय करू शकते, आणि ती पोरगी आहे ना तुम्हा दोघांना पण भारी पडत। मी तर चाललोय, पण शहाणे असेल ना तुम्ही दोघे पण कल्टी मारा। राम राम। साहेब तू काय चाललंय हे बंटी? नेत्राला सगळं आधीच कसं कळतं? काय प्रकरण काय आहे ही नेत्रा म्हणजे? अरे त्या मुलीचा गेम वाजवला गेलो, अरे तिने माझाच गेम वाजवला ना। तिला आधीच कळलं होतं मी त्याला मारले नाही म्हणून। तिनं माझा तर गेम वाजवलंय, पण आता तुम्हा दोघांची पण भारी आहे। नेत्राला सगळं आधीच कळलं होतं? नाही नाही, हे कसं शक्य? पण जर तिला कळलं असेल की तिला मारायला कोणीतरी येणार आहे, तर मग तिला हेही कळलं असेल की मारेकरी मीच पाठवला होता। हे सगळं तिने शेखरला सांगितलं की? अद्वैत, तुझी डिझाईन फॅन्टॅस्टिक होती। थँक यू, आय एम प्राउड ऑफ यू। थँक्यू सो मच। एक मिनिट, हा बोल नेत्र। ऑन द वे।
सावकाश आहे, वाट बघतो. बाबा माझा आजचा दिवस खरंच खूप चांगला गेलाय. अरे चांगला जाणार. अरे याची डिझाईन्स काय अप्रतिम होती माहितीये. काय मीटिंग लीड केली याने, कमाल. नाही 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 बाबा, मीटिंग किंवा डिझाईनमुळे माझा दिवस चांगला नाही गेलाय. माझा दिवस चांगला गेलाय कारण आज माझ्या डोक्यावर बसायला कोणी नव्हतं. टुडे आय वॉज अ फ्री सोल. माझं लाईफ कोणी कंट्रोल करत नव्हतं आज. तुम्ही फ्रेश व्हा, मी कॉफी ठेवते. नाही नाही आई, ते सगळं नंतर. आत्ता तू प्लीज बाबांना सांग की ती नेत्रा तिच्या गावी गेलीये, तिला तिथेच राहू द्यात म्हणून प्लीज. बाबा हे बघा, तुम्ही माझी काळजी घ्यायला म्हणून त्या नेत्राला माझ्या बरोबर राहायला सांगितलंय, बट ट्रस्ट मी, मलाच तिला बघावं लागतं, मलाच तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ती कधी काय करेल ना सांगताच येत नाही बाबा. त्या दिवशी सुद्धा नाही, मला न सांगता निघून आली ती घरी. अद्वैत अरे बाबा प्लीज 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 तुम्ही एकदा ना माझ्या जागी येऊन विचार करा. कोणीतरी सतत असं तुमच्या मागे जर फिरत असेल, अद्वैत साहेब करत, किंवा कोणीतरी सतत तुम्हाला सांगत असेल साहेब हे करा ते करा, तुम्हाला इरिटेट नाही होणार का बाबा? बाबा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, ते शक्य नाही माहिती तुला. बाबा प्लीज. तिचा फोन आला होता ना, काही म्हणाली का ती? काय नाही, ऑन द वे आहे, पोहोचेल थोड्या वेळात. नाही नाही, म्हणजे अगदी नेमकं कधी येणार आहे? एक मिनिट गाईज, मी काहीतरी वेगळं बोलत होतो आणि तुम्ही काहीतरी वेगळंच सुरू केलंय. माझं ऐकणार आहे का कोणी? बोल. मला ती नेत्रा या घरात नकोय बाबा. मला माझा फ्रीडम हवाय परत. अरे जिवंत राहशील तर फ्रीडम उपभोगशील ना. तुझा जीव जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे नेत्रा येणार आणि ती तुझ्या बरोबर राहणार. बाबा प्लीज, मला ह्या विषयावर चर्चा नको आहे, बस. नेत्रा शेखरला काही बोलली तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. आता तर डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. हो आबा, हे काय आत्ताच पोहोचले. हो अगदी नीट आले. नका काळजी करू, तुम्ही पण आराम करा. आबा मी बोलते तुमच्याशी. या ना साहेब. साहेब, अद्वैत साहेब कसे आहेत? नाही म्हणजे ते आज कुठे एकट्याने गेले नाही ना? तुम्ही होता ना त्यांच्या? नेत्रा रिलॅक्स. दिवसभर मी अद्वैत सोबतच होतो आणि आता तू तुझ्या बेडरूम मध्ये आहे. परत तुझी आई आजोबा कसे आहेत? ते बरे आहेत. आणि मी बोलले हेमाशी. बरं मग साहेब, तुम्हाला शंका होती तसं काहीच नाहीये. हेमाने तन्मयकडून पैसे घेतले, पण या चोरीत तिचा काहीच हात नाहीये. पण तिने नेमकं काय सांगितलं? मी तिला असं विचारल्यावर ती खूप चिडली माझ्यावर खरं तर. पण ते ठीक आहे, ती ठीक होईल. पण मी तिला बऱ्याचदा विचारून सुद्धा तिचं हेच म्हणणं होतं की तिने असं काही केलं नाही. आणि साहेब, मला माहिती आहे ती खोटं नाही बोलत आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना साहेब, या थराला ती कधीच जाऊ शकत नाही. असं असेल तर उत्तमच आहे. आणि सॉरी, मला माझ्यामुळे घरी जाऊन हे सगळं करायला लागलं. नाही साहेब, ठीक आहे. साहेब, एक बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. हे सगळं खूप वाढत चाललंय साहेब. म्हणजे साहेब, आज माझ्या बरोबर जे झालंय ना ते
नेत्रा, काय झालंय तुझ्या बरोबर? सांग मला. आई परत खूप चिडली हो माझ्यावर. मला इथे परत पाठवत नव्हती. तिला खूप काळजी वाटते ना माझी. तिचं हेच म्हणणं आहे की हे सगळं आणखीन किती दिवस चालणार आहे. नेत्रा तिच्यावर हल्ला झालाय हे सांगत नाहीये तेच बरं आहे. तिने काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही नाही, काही झालं तरी नेत्राने याबद्दल तोंड उघडायला नको. तुझ्या आईचं बरोबर आहे आणि साहजिक आहे तुझी काळजी वाटणं तिला. हो पण साहेब, हे खरंच असंच किती दिवस चालणार? आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं. आणि आजारावर इलाज करायचा म्हटल्यावर आधी आजाराचं अस्तित्व मान्य करायला हवं ना. तू जे काही सांगतेस ते कळते मला, समजतंय. ठीक आहे, आपण बोलूया या विषयावर. बरं, तू आधी फ्रेश हो, जेवून घे. आणि अद्वैत सुद्धा जेवायचं बाकी आहे अजून. येतो मी. हे दोघं नक्की कशाबद्दल बोलत होते आणि असं कोड्यात का बोलतायत? आई, आई भूक लागली मला, जेवायला वाढ. अजून जेवला नाहीत तुम्ही? मी वाढते. मी वाढते. नाईस. तू जा, आराम कर. इतका प्रवास करून आलीस, दमली असशील ना. काय बघतीस? काय नाही. जा जा जा. नेत्रा, काय साहेब? तुझं पण जेवण झालं नसेल ना अजून? नेत्रा, हो की नाही काय विचारतोय मी? तुझं पण राहिलं ना जेवायचं अजून? नेत्रा, काय विचारलं मी तुला? हो, जेवायचं राहिलंय. हा, मग तसं सांग ना. चल जेवायला बस. चल. आई, नेत्रासाठी सुद्धा एक प्लेट घेतेस प्लीज? हो. तुला काय आता इन्व्हिटेशन देऊ फोन करून? ये ना, बस. चल बस. आय होप आज एक गोष्ट लक्षात आली असेल तुझ्या. काय साहेब? आज तू दिवसभर नव्हतीस माझ्या बरोबर, तरी मी एकदम फिट, सेफ आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जिवंत आहे. साहेब असं का बोलताय तुम्ही? जे खरं आहे तेच बोलतोय, बरोबर ना? बघ, तू नसताना सुद्धा आहे की नाही मी जिवंत. साहेब, जेवणाच्या ताटावर असं बोलू नये. आता मी काय बोलायचं हे सुद्धा तूच सांगणार आहेस का मला? मी तुमच्या बरोबर जरी नसले तरीही मी देवी आईकडे नेहमी एकच प्रार्थना करते की तुम्ही सुखरूप असावं आणि सगळ्या संकटांपासून तुमचं रक्षण व्हावं. जेव.
मस्त झाली भाजी. हो ना. आई कोणाचा फोन आहे? घे ना. आले मी बोलून, तू सावकाश जेव. तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे फोन नका करत जाऊ. मी करेन, मी स्वतः करेन, पण तुम्ही नका करू. एकच गोष्ट सारखी सारखी का सांगायला लागते तुम्हाला? बंटीची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही प्लीज फोन नका करू. ऐका माझं. मी आणि आता फोन केलायत ना, तर हेही ऐका. तुम्ही जो माणूस पाठवला होतात ना, तो घाबरून पळून गेलाय. हो, काम न करता पळ. काय ग, फोन का कट केलास? आणि कोणाचा होता फोन? बंटी. बंटी, अहो काही विचारत बसतो उगाच. उगाच काय म्हणत काय होता अधोक्षज? मी आले, मला एक काम आहे, मी आले. मागे व्हा, मी गोळी मारीन. मागे हो. तुम्ही मारा मला. मला फक्त मारण्याआधी एवढं सांगा, मला मारायला तुम्हाला रुपालीबाई साहेबांनी सांगितलंय ना? बाईसाहेबांचा प्रयत्न एकदा फसला, पण त्या पुन्हा मला मारायचा प्रयत्न नक्की करतील. या वेळेला संकेत मिळाला, पण प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाही. आता आणखी सावध राहायला हवं. कधीही काहीही होऊ शकतं. तुम्ही या वेळेला इथे काय करता? बोलायचं. किती दिवस आपण असं पाठशिवणीचा खेळ खेळणार ना? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. कळेल, अगदी व्यवस्थित कळेल. तू कोण आहेस तू नक्की? आणि काय हवंय काय तू?